सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आज तुम्हाला सांगणार आहे ट्रू कॉलच्या काही अशा 7 मी सेटिंग सांगणार आहे आणि सगळ्यात पहिले सांगतो सर्वात इम्पॉर्टंट आजचा व्हिडिओ होणार आहे, विदाऊट स्किप करता पहा। कारण की ज्या काही मी सेटिंग सांगणार त्या सेटिंग तुम्हाला ट्रू कॉलरमध्ये करायच्यात आणि एकदम इम्पॉर्टंट सेटिंग्स आहेत आणि कुठली सेटिंग कशासाठी वर्क करते ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे, ते सुद्धा मराठीमध्ये सांगणार आहे। त्याआधी काय करायचं, सर्वात पहिले तर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करायची आहे, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तर तुम्ही कमेंट्स करायचे, तुम्हाला ह्या सेटिंग्स ज्या की मी सांगणार आहे 7 सेटिंग ह्या तुम्हाला माहिती होत्या का नाही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। सगळ्यात पहिले तर बघू शकता हे जे ट्रू कॉलर आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हे ट्रू कॉलर तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे असेल नसेल तर तुम्ही डाउनलोड करून घ्या, डाउनलोड करून लॉग इन करून घ्या, ती सगळी काय प्रोसेस तुम्ही करून घ्या। त्यानंतर काय करता, अपडेट मी ऑलरेडी केलं आहे, त्यानंतर ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर काहीच असं तुमच्यासमोर इंटरफेस येईल, अशा पद्धतीचा काहीसा इंटरफेस आल्यानंतर सगळ्यात पहिले जी सेटिंग येणार आहे ते काय येते, जसे की समजा आता इथे बघू शकता मेसेज, जे की फ्रॉडचे मेसेज बरेचसेच येतात, जे की मी पॅटर्न थोडासा गाठला आहे, अशा पद्धतीने मेसेज बरेचसेच मेसेज तुम्हाला आलेले असतात। तर तुम्हाला सांगणार आहे जे की मेसेज आले ते मेसेज कोणाकोणाचे 1000-2000 मेसेज असतात आणि ते तुम्हाला एकदम डिलीट करायचं असतं। एक जर डिलीट करायचं म्हटलं तर होत नाहीत। तर त्यासाठी सांगतो तुम्हाला एक जबरदस्त अशी ट्रिक तुम्हाला सांगतो, जी की ट्रू कॉलरमध्ये सगळ्यात पहिले आपल्या प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इनबॉक्स बघू शकता क्लिअर, तेव्हा क्लिक करून तुम्ही इथून क्लिअर अप करू शकता, म्हणजे जे की तुम्हाला कुठल्या ह्याचं सिलेक्ट करा। सगळ्यात पहिले तर मी सांगेन जे की स्पाईन किती आहे ती सगळी इथून बघू शकता, अशा पद्धतीने सिलेक्ट करून क्लिअर अप करू शकता, जे की मी सगळे डिलीट केले आहेत आणि बघू शकता अशा पद्धतीतून इथून तुम्ही क्लिअर अप नाववर क्लिक करून सगळे तुम्ही डिलीट करू शकता। जर तुम्हाला असं जर करायचं असेल, जसं की समजा जर एखादा स्पाईन मेसेज आला, जसं की समजा एखादी तुम्हाला लिंक पाठवतात, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा, तुम्ही पैसे जिंकू शकता, अशा पद्धतीने फ्रॉड मेसेज पाठवतात आणि त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो। त्यासाठी वाचण्यासाठी तुम्हाला एक सेटिंग करायचं आहे, जे की तुमच्यापर्यंत तो मेसेज येण्याआधीच तुम्हाला सांगतो, जो की तुमच्यापर्यंत मेसेज येण्याआधीच तो आपाप मनाने ब्लॉक होईल। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, ट्रू कॉलर आपाप मनाने जो की मेसेज असेल तो आपाप मनाने ब्लॉक करणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय सेटिंग करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर साक्षात काय करायचं, तुम्हाला इथून 3 लाईन्सवर क्लिक करायचं, सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे बघू शकता इथे ब्लॉकचा एक ऑप्शन तुम्हाला भेटेल, त्यावर क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर खाली इथे पूर्ण स्क्रोल डाऊन करत जावा। स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो नोटिफिकेशन फॉर कॉलच्या खाली, नोटिफिकेशन फॉर ब्लॉक मेसेज हा तुमचा ऑफ असेल, अशा पद्धतीने हा फक्त ऑन करा। ऑन केल्याने काय होणार आहे, जे की तुम्हाला कुठले फ्रॉड मेसेज येतील ते डायरेक्ट ऑटोमॅटिक तुम्हाला काय होणार आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येणार, पण डायरेक्ट जी की ट्रू कॉलर आहे आपाप मनाने तुमचे ती की जे मेसेज आहेत ते ब्लॉक करणार। त्याने काय होणार आहे, समजा तुमचा फोन हॅक होण्याचे चान्सेस नाही, चुकून तुमचं जर समजा क्लिक झालं तर हॅक होण्याचा तुमचा फोन चान्सेस असतात, तर तो हॅक होणार नाही। त्यासाठी हे ऑन करून घ्या जर ऑफ असेल तर। दुसरी गोष्ट जी की नोटिफिकेशन फॉर ब्लॉक कॉल, जी की तुमचा एखादा कॉल कुठला ब्लॉक लिस्टमध्ये तुम्ही टाकला असेल तर त्याची सुद्धा तुम्ही ऑन करू शकता। ऑन केल्याने काय होणार आहे, समजा त्याने कॉल केला तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार, अशा व्यक्तीने तुम्हाला कॉल केला त्याची तुम्हाला वर तिथं नोटिफिकेशन येऊन जाईल। ह्या दोन एक सेटिंग झाल्या। त्यानंतर मोरली एक आपल्याला सेटिंग करायची आहे, ती आहे की तुम्हाला सांगणार आहे सर्वात महत्त्वाची जी सेटिंग येत्या, तर तुम्हाला काय करायचं, समजा आता इथून तुम्हाला मी बॅक येतो, इथून तुम्हाला सेटिंगवर जायचं, 3 लाईन्सवर सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर कॉल्सवर जायचं, कॉल्सवर गेल्यानंतर तुम्हाला सांगतो इथे सेटिंग काय करायचं आहे, खाली स्क्रोल करत जायचं, पूर्ण खाली स्क्रोल डाऊन करत जायचं, जसं की बघू शकता कॉल अलर्ट नोटिफिकेशन, जसं की समजा मी आता दुसऱ्याला कॉल करतोय, त्याला 5 ते 10 मिनटं आधीच त्याला समजणार, जसं की 2 ते 3 मिनटं तर आधी समजणार की हा व्यक्तीचा आपल्याला कॉल येणार आहे। त्यासाठी ही सेटिंग तुमची ऑफ असेल तर ही सुद्धा तुम्ही ऑन करून घ्या। त्याने काय होईल, जो तुम्हाला कॉल करणार त्याच्या आधीच तुम्हाला माहिती होईल की ह्याचा आपल्याला कॉल येणार आहे। दुसरी एक तुम्हाला इथेच सेटिंग करायचं आहे, मिस कॉल नोटिफिकेशन, जसं की समजा तुमचा फोन एखादा स्विच ऑफ झाला असेल किंवा तुमचा फोन बंद असेल, समजा काय असं कारण असतो, तर तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही ऑन करशाल त्यावेळेस तुम्हाला जी की मिस कॉलची जी नोटिफिकेशन आहे तुम्हाला ती ट्रू कॉलर इथे दाखवेल। त्यासाठी हे सुद्धा सेटिंग तुम्ही ऑन करून घ्या। तुम्हाला सांगतो की हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा, कारण की सर्वात इम्पॉर्टंट आजचा व्हिडिओ झाला आहे आणि सबस्क्राईबही नक्की करून घ्या। हे झाले आपले सेटिंग। त्यानंतर इथेच तुम्हाला एक सेटिंग करा, सर्वात महत्त्वाचं सेटिंग आता मी सांगणार आहे। जसं की समजा इथे बघू शकता जे की सर्वात महत्त्वाचं आपल्याला एक सेटिंग करायचं आहे, जसं की तुम्हाला इथून मी आता सांगणार आहे। जसं की आता इथे बघू शकता इथे कॉल आयडेंटिटी व्हेरिफिकेशनचे खाली इथे बघू शकता जी की कॉल्स हे सेटिंग बघू शकता, तुम्हाला दिसत असेल ID फुल
कॉल ऑन अदर्स ॲप, जसं की बघू शकता ते व्हॉट्सअप आणि अदर. समजा तुम्हाला व्हॉट्सअपवर अनोळखी नंबर सारखा जर फोन करत असेल, आणि तुम्हाला बघायचं असेल हा नेमकी करतोय कोण, तर हे टेलिग्रामला सगळं वर्क होतं आहे आणि व्हॉट्सअपला हे दोन्ही ॲप्लिकेशनला हे वर्क होतं आहे. त्यासाठी हे जर ऑफ असेल तर हे ऑन करा. तुम्हाला सांगतो त्याची पूर्ण तुम्ही डिटेल्स काढू शकता. ते कार्ड कुणाचं नाव सगळी काय असेल डिटेल्स सगळी तुम्ही त्याची डिटेल्स हे एकाच सेटिंगच्या माध्यमातून तुम्ही काढू शकता. त्यासाठी हे सेटिंग सर्वात महत्त्वाचं आहे, ऑन करा. ज्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअपवर तुम्हाला कोणीसुद्धा तुम्हाला त्रास देत असेल किंवा व्हॉट्सअपवर फ्रॉड कोणीही तुमच्यासोबत जर चॅटिंग करत असेल, मेसेज करत असेल, तुम्हाला समजावायचं ह्या मोहरला कोण व्यक्ती आहे काय, तुम्ही नंबर जरी कॉपी केला तरी नाव येत नाही, तर त्यासाठी हे सेटिंग तुम्ही फक्त ऑन करा. तुम्हाला काही करण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक तुम्हाला जे की आपलं ट्रू कॉलर आहे ते सांगाल हा व्यक्ती कोण आहे, सगळी पूर्ण डिटेल्स तुमच्या मोहर येणार आहे. ही एक सेटिंग झालं सर्वात महत्त्वाचं सेटिंग आहे. त्यामुळे हे सेटिंग जर ऑफ असेल तर हे सुद्धा सेटिंग तुम्ही ऑन करून घ्या. दुसरं एक तुम्हाला सेटिंग सांगतो, जे की तुम्हाला आता मी सेटिंग सांगतो. समजा जर तुम्हाला कसं आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला अडचणीत आहात, समजा कुठे तुमची गाडी पंक्चर झाली किंवा बाहेर तुम्ही कुठे गेला असा आणि तुम्हाला जास्त म्हणजे अडचणीत आहात आणि तुम्ही तुमच्या मित्र किंवा कोणाला तर फोन लावताय आणि तो सारखा तुमचा फोनच उचलत नाही, तर त्यासाठी तुम्हाला एक सेटिंग सांगणार काय करायचं आहे. जसं की समजा मोहरला जर तुमचा फोन उचलत नसेल आणि तो सारखा तुमचा फोन कट करतो, इग्नोर करतोय, तर तुम्हाला काय करायचं, ते कॉल इथे बघू ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं. इथे अशा पद्धती क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथे काय करायचं आहे, इथे तुम्हाला अशा पद्धती ॲग्री करून घ्या आणि इथे तुम्हाला मेसेज लिहायचा आहे आणि डन करून घ्यायचा आहे. मेसेज जो लिहायचा आहे तो मेसेज अशा पद्धती डन लिहायचा आहे आणि कंटिन्यूवर क्लिक करून इथून तुम्हाला पूर्ण सेटिंग्स ते करून घ्यायचं आहे. आता मी केलेलं नाही. ते सेटिंग केल्याने काय होणार आहे सगळ्यात पहिले तर समजून या. सर्वात महत्त्वाचे ह्या दोन सेटिंग तर सर्वात इम्पॉर्टन्स आहेत. काय होणार आहे, ज्यावेळेस समजा तो जर तुम्ही ज्यावेळेस कॉल करणार त्याच्या आधीच त्याला तो मेसेज येणार अशा पद्धतीने की बघू शकता हा इट इज बघू शकता हा जो मी लिहिला आहे अशा पद्धतीचा हा मेसेज त्याला वर नोटिफिकेशन म्हणून जाणार. त्यासाठी सांगतो तो लगेच तुम्हाला कॉल बॅक करेल. त्यासाठी तुम्ही इथे काय करू शकता, इथे समजा इथून तुम्ही कन्फर्म करून घ्या, गॉट इटवर क्लिक करा. हे सेटिंग आपलं ऑन झालं. अशा पद्धतीने तुम्ही इथून जे कुठला मेसेज तुम्हाला लिहायचा आहे तो तिथे टाईप करून घ्या आणि डायरेक्ट तुम्ही ज्यावेळेस कॉल करशील त्यावेळेस जर तो तुम्हाला उत्तर देत नसेल त्याच्या आधीच त्याला तो मेसेज जाणार आणि तो लगेच तुम्हाला कॉल बॅकही करू शकतो. सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे. तुम्ही कुठं अडचणीत असाल तर ही सेटिंग यूज करा. सर्वात महत्त्वाची सेटिंग आहे. जर फोन लागत नसेल किंवा तो इग्नोर फोन करत असेल तर डायरेक्ट हा मेसेज त्यापर्यंत जाणार आहे सगळ्यात पहिला. त्यासाठी सांगतो ही सेटिंग तुम्ही ऑन करून घ्या. ऑफ असेल तर ही अशा पद्धतीतून ऑन करून घ्या. ही एक सेटिंग झाली. त्यानंतर दुसरी एक तुम्हाला सांगतो जे की सेटिंग्स जे की दुसरे आहेत त्या बेसिकली सेटिंग ते पार्ट 2 मध्ये करणार, कारण की व्हिडिओ जास्त मोठा होईल. त्यासाठी ज्या की महत्त्वाच्या ज्या सेटिंग्स होत्या त्या सगळ्या मी तुम्हाला सेटिंग्स सांगितल्यात. त्यातील 2 सर्वात महत्त्वाचे जे सेटिंग्स मी लास्टला सांगितलेत 100% सांगतो प्रत्येकाच्या फोनमध्ये त्या ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. कारण की कसं आहे, तुम्ही कुठे इमर्जन्सीला जर अडकला तर ही जी की नोटिफिकेशन तुम्हाला सांगितली ही नोटिफिकेशन त्याच्यापर्यंत जाणार आहे आणि तो लगेच तुम्हाला कॉल बॅक करू शकतो. आणि त्यानंतर जी की एक सेटिंग तुम्हाला सांगितलेली ती महत्त्वाची सेटिंग. आणि तिसरी एक तुम्हाला लास्टची ॲडव्हान्समध्ये मी सांगणार आहे. जसं की समजा तुम्ही आता मी जे की आपल्या ट्रू कॉलरवर ऑनलाईन आहे, समजा तुम्हाला जर काय करायचं असेल, एखाद्याला समजतं की तुम्ही ट्रू कॉलरवर ऑनलाईन आहे, तर त्याला जर तुम्हाला जर करायचं असेल की आपण त्याला समजलं पाहिजे ज्यावेळेस ट्रू कॉलरवर येईल त्यावेळेस त्याला समजलं पाहिजे की आपण ऑनलाईन आहे का ऑफलाईन, त्यासाठी एक सेटिंग करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 3 लाईन्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये गेल्यानंतर प्रायव्हसी अँड सेंट ही बघू शकता इथे त्यावर क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर जे की हा तुम्ही बघू शकता हा जर ऑफ असेल तर हा ऑन करून घ्या. कुणालासुद्धा समजणार नाही की तुम्ही आपले जे की तुम्ही ऑनलाईन आहात का नाही, जे कुणालासुद्धा ट्रू कॉलरवर आल्यानंतर तुम्हाला समजणार नाही. तर तुम्ही कसं समजू शकता की मोहरला बिझी आहे का काय, तर तुम्हाला इथे बघू शकता 8:56 AM हे बघू शकता जे की दिसतंय त्याच्यावर तुम्ही समजू शकता की बाबा समोरचा ऑनलाईन आहे का नाही. आत्ता मला वाटतं हे चेंजिंग झालं आहे नवीन अपडेटमध्ये. पहिले कसं होतं ते इथे तुम्हाला समजत होतं की बाबा तो ऑनलाईन होता का नाही. आत्ता मी कॉल केलेला नाही त्यामुळे समजत नाही. बघू शकता जे की खाली लिहिलं आहे त्याच्यावर तुम्ही समजू शकता की मोहरला बिझी तर नाही ना, ऑनलाईन आहे. आणि हे बघू शकता जे की बघू शकता स्पाईन मेसेज अशा पद्धतीने तुम्हाला लिहून येणार जे की मी सेटिंग सांगितल्यात त्या जर सेटिंग तुम्ही केल्या तर 100% तुम्हाला सांगतो जे की अशा पद्धतीने तुम्हाला समजेल की हा स्पाईन मेसेज आहे, आपल्याला हा फसवण्यासाठी मेसेज केला अशा पद्धतीने समजेल. त्यातील 2 सर्वात महत्त्वाचे मी सेटिंग्स सांगितल्यात. या सगळ्या सेटिंग्स तुम्हाला माहिती होत्या का नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर हा नक्की करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.